आहे. अरविंद सावंत यांना मी एक सामान्य शिवसैनिक म्हणजे माझ्याप्रमाणेच ते शिवसेनेचा नेता इथपर्यंत त्यांचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. आणि या मधल्या काळामध्ये लोकाधिकार समितीचं काम, जो शिवसेनेचा मुख्य कणा आहे, मराठी माणसांना नोकऱ्या देणारं प्रशिक्षण देणारी संस्था, हे अरविंद सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने त्यांनी काम केलं. महानगर टेलिफोन निगम ही सगळ्यात मोठी पब्लिक सेक्टरमधली त्या कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी उभी केली आणि चालवत आहेत. आणि आजही या परिस्थितीत ते ठामपणे माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. माझं अरविंदजी सावंत यांना एक प्रश्न आहे की आपण अरविंद लालबाग एरियातल्या, लालबाग परळ हा बालेकिल्ला, तुम्हाला शिवसेनेचं वेड कसं लागलं? एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काम सुरू करावं हे कधी वाटू लागलं? पहिल्यांदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब चंद्रकांतजी खैरे यांचं आगमन झालंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना मानाचा मुजराही करतो. आणि आज माझ्या आयुष्यातला विलक्षण प्रकार आहे हा. एक संपादक आपली मुलाखत घेतो याच्यासारखा विलक्षण प्रकार. आणि संजय राऊत साहेबांना मी स्वतः लोकसत्तेमध्ये ते लोकप्रवेद लिहायचे तेव्हा मी आणि नामबंगळावर आम्ही लोकसत्तेत जायचो. पण आज त्यांनी जुनी आठवण विचारली. साहेब, राऊतसाहेब 66 साली शिवसेना निर्माण झाली तेव्हा 9वीला होतो मी, आणि 68 साली 11वीला, तेव्हा आमची 11वी ICC होती. आणि शिवसेना प्रमुख जे विचार मांडायचे त्याचा सगळ्यात मोठा जर इम्पॅक्ट हा शब्द वापरला तर तो आमच्या गिरणगावात दिसायचा. आणि गिरणगाव असं धगधगलेलं असायचं तर आम्हाला शाळेतल्यापेक्षा इकडेच लक्ष लागायला लागलं सारखं. आणि मग साहेबांची सभा कुठेही असू द्या, त्यातल्या त्यात थोडेसे ज्येष्ठ शिवसैनिक असे त्याच्यावर जात राहायचं. 11वीला साहेब असा प्रकार झाला की वंदनीय शिवसेना प्रमुख त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते. आणि 60 साली झालेला महाराष्ट्र, 66 साली झालेली त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाची अधोगती किंवा त्याला येणारे अडथळे हे त्यांनी बरोबर हेरले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, तेव्हा मोठे साहेब व्यायामशाळांच्या मैदानात यायचे. आमच्या अभ्युदयनगरमध्ये एका छोट्या हॉलमध्ये आले, एका गच्चीवर आले बिल्डिंग चाळीच्या, आणि त्या सगळ्या सभांमध्ये मी उपस्थित असतो. मला आश्चर्य वाटत राहायचं आणि अभिमान वाटायचा. ते स्फुरण जे असतं ना, ते काय, ते तरुण वयामध्ये ते लेफ्टीच म्हणतो, प्रत्येक तरुण वयामध्ये डावा विचारांचा असतो. तसं ते आपल्या मनातले विचार साहेब मांडतायत आणि ज्या पद्धतीने आपल्याला फुंकर घालतायत पाहिलं तर पेटून उठायला व्हायचं. आणि 68 साली साहेब महापालिकेची निवडणूक लागली आणि आमच्या शाळेच्या हॉलवर काँग्रेसची सभा होती हॉलमध्ये, आणि बाहेर बैलजोडी लागली. शाळेतला थोडा एक हुशार विद्यार्थी, तर शिरोडकर शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर मग अभ्यास कुठे करायचा तर शाळेतले वर्ग उघडून द्यायचे. 5-6 पहिली मुलं असायची, त्या वर्गात आम्ही अभ्यास करायचो. खाली काँग्रेसची सभा सुरू झाल्यावर आम्हाला काही चैन पडेना, आणि साहेब आम्ही वर्गातून वरून घोषणा दिल्या, शिवसेना जिंदाबाद. त्या घोषणा दिल्याबरोबर काय त्या दिवशी काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलवून घेतलं. माझ्यावर एक सीताराम वाघेरकर नावाचा, जे विठ्ठल चव्हाण राहतात शिवडेला परळला, त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा. त्याचं नाव सीताराम ऑर्केस्ट्रा काढलेला, तो सॅक्झोफोन चांगला वाजवायचा. शेवटचा दिवस होता शाळेचे असे, आणि मुख्याध्यापक होते आमचे HD गावकर. त्यांनी झोडझोड झोडलं हो आम्हाला.